नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाविकास आघाडीत अजिबात समन्वय नाही, त्यांचेच एकमेकांशी पटत नाही तर मी मध्येच घुसून काय करू असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला। प्रकाश आंबेडकरांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही। विशेषतः काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी पडखाऊ भूमिका घेतल्याने अनेक ठिकाणी जागा वाटपात घोळ निर्माण झाल्याचे दिसतं। काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी देखील हाच आरोप केला आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांनी हव्या त्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि उरलेल्या जागांवर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मान डोलावली असे चित्र समोर येत आहे। प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी काही एक भूमिका घेतली असली तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना ती भूमिका पटली असेलच असे नाही। विशेषतः सांगली सारख्या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी अगदी उघडपणे बंडाची भूमिका घेतल्याचे दिसतंय। गेल्या 3 वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या विशाल पाटलांना काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत झुलवत ठेवले। तिकडे उद्धव ठाकरे गटाने नुकतेच पक्षात दाखल झालेल्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित करून यात आता बदल नाही असे काँग्रेसला ठणकावून सांगितले। सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यापूर्वी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करायला हवी होती। सांगली आमचीच आहे हे उद्धव ठाकरे ठणकावून सांगत असतील तर आमची सांगली आम्ही सोडणार नाही अशी दमबाजी काँग्रेस नेत्यांनाही करता आली असती। परंतु पराभूत मानसिकतेत वावरणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी सगळ्या तडजोडी मान्य केल्या आणि आता त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसून येतोय। विशाल पाटलांनी सांगलीतून उमेदवारी दाखल केली आहे। काँग्रेसचा एबी फॉर्म भेटला नाही तर ते अपक्ष लढतील। त्यातून केवळ एक हक्काची जागा महाविकास आघाडीच्या हातून जाऊ शकते। दोघांच्या भांडणात भाजपच्या उमेदवाराचा फायदा होऊ शकतो। इतरही काही मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।